येस, ओके. ओके. अ, सुप्रभात सर्वांना. HV देसाई महाविद्यालयाच्या तर्फे कॉमर्स डिपार्टमेंट ची एक कॉमर्स लॅब आहे, त्या अंतर्गत IQC असोसिएट राऊत सरांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांच्या संदर्भाने. तर बोबडे सरांचं मी इथे स्वागत करत आहे. प्रथम मी त्यांची ओळख करून देते. म्युझियम एक्सपर्ट महाराष्ट्र आणि डायरेक्टर असून ते हेरिटेज फाउंडेशनचे जळगावचे डायरेक्टर आहेत. तसेच त्यांचा एक्सपिरियन्स पाहता लास्ट 13 इयर्स म्हणजे 13 वर्ष सरांनी डायरेक्टर डेक्कन कल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट हैदराबादचं सुद्धा काम केलेलं आहे, पाहिलेलं आहे. नंतर गेले 8 वर्ष सर म्युझियम क्युरेटर गांधी रिसर्च फाउंडेशन चं सुद्धा काम बघतायत जळगावमध्ये. त्यानंतर ते सेंटर नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगावचे सुद्धा कोऑर्डिनेटर आहेत. तसेच रिसर्च स्कॉलर आणि सर्वेरर आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट ओरिएंटेड मॅनस्क्रिप्ट लायब्ररीचे सुद्धा ते काम बघतायत संशोधनाचं, रिसर्च सेंटरचं. त्यानंतर 1 वर्ष ते सिनियर लेक्चर म्हणून शिवाजी कॉलेज उदगीर डिस्ट्रिक्ट लातूरमध्ये सुद्धा त्यांनी काम बघितलेलं आहे. त्यानंतर सरांचं फक्त इंडियातच नाही तर बाहेरील देशामध्ये सुद्धा सरांचं काम आहे. ते असोसिएट इंटरनॅशनल एक्झिबिशन ऑन गांधी गोईंग ग्लोबल न्यू जर्सी USA याच्यामध्ये 2019 मध्ये सुद्धा सरांनी काम केलेलं आहे. असा सरांचा बराच मोठं कार्यक्षेत्र दिसून येत आहे. तसेच प्रोफेशनल असोसिएशन त्यांचं 12 म्युझियम्स, 3 गव्हर्नमेंट कमिटी मेंबर्स आहेत. त्यानंतर 3 ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये BOS कमिटीवर सुद्धा सर आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा सरांचे काही पब्लिकेशन्स आहेत. बुक्स विथ ISBN नंबर इन्क्लुडिंग 2 एन्सायक्लोपीडियाज आहेत, 20 सायक्लोपीडियाज आहेत. पेपर सुद्धा पब्लिश झालेले आहेत त्यांचे. आणि प्रेझेंटेड जवळजवळ 65 पेपर त्यांचे पब्लिश झालेले आहेत. नंतर प्रेझेंट पेपर इन सेमिनार कॉन्फरन्सेस असे पाहता 27 पेपर त्यांनी सादर केलेले आहेत. आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा रिसर्च आणि फील्ड वर्क एक्सपिरियन्स सरांना खूपच मोठा आहे. हे पाहता आता म्युझियम व्हिजिट्स त्यांच्या 148 आहेत. लेक्चर्स अँड टॉक्स बाय इन्व्हिटेशन्स 1100 आहेत. 1010 1100. त्यानंतर हिस्टॉरिकल एक्झिबिशन्स अँड लेक्चर्स सरांचे 181 आहेत. तर TV आणि रेडिओचे प्रोग्राम सुद्धा सरांनी 21 ठिकाणी केलेले आहेत. असा एवढं मोठं कार्यक्षेत्र व्याप्ती असलेले सर आपल्याला आज लाभलेले आहेत. तर मी त्याच्या आधी कॉमर्स डिपार्टमेंटच्या व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर अनिता साठे मी यांना विनंती करते की त्यांनी सरांची थोडंसं आजच्या कार्यक्रमाबद्दल थोडीशी माहिती द्यावी. डॉक्टर अनिता साठे मॅडम, तुमचं माईक म्यूट आहे मॅडम. माईक. धन्यवाद मॅडम. ऐकू येतंय? हो, येते. हो हो. माननीय प्राचार्य डॉक्टर राऊत, आजच्या सत्राचे प्रमुख वक्ते बोबडे सर, इथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्र हो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वाणिज्य आणि करन्सी, कॉमर्स आणि करन्सी ह्याचं किती घट्ट नातं आहे. आपण प्रत्येक जण आपली इकॉनॉमिक प्रोग्रेस या करन्सीच्या आधारावर मोजत असतो. आपणच नाही तर आपला देश सुद्धा देशाची प्रोग्रेस ह्याच करन्सीच्या आधारावर मोजत असतो. आणि म्हणून आपण नेहमी बघतो की नाही की बँकेच्या FDचे रेट्स वाढले का कमी झाले, एक्सपोर्ट्स आपले वाढले का कमी झाले, बॅलन्स ऑफ पेमेंट आपला कसा आहे. ओके, तो करन्सी हा खूप मोठा फॅक्टर, महत्वाचा फॅक्टर त्याच्यात आहे. पण क्वचितच आपल्या सर्वांना हे कदाचित माहिती नसतं की ही करन्सी कशी डेव्हलप होत गेली. आता आपण इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन पासून जर बघितलं तर सुरुवातीला बार्टर इकॉनॉमी होती, मग मेटलची कॉइन्स होती, त्याच्यानंतर पेपर मनी आला, आणि आता तुम्हाला माहितीये की नवीन हीच करन्सी मोजायचा प्रकार म्हणजे बिटकॉइन, आणि त्याच्याही पुढचा प्रकार बाजारात येतोय. तर ही करन्सी आपली कशी बदलत गेली, कशा वेगवेगळे प्रकारचे प्रत्येक देशाने स्वतःची करन्सी डेव्हलप केली गेली. आणि आपल्या भारतातही ही जी नाणी आहेत त्याच्यावर जो काय मेसेज असतो, जे काय प्रिंटिंग असतं,
हे काय पद्धतीने आपल्या भारत देशाच्या कल्चरल आणि सोशल अस्पेक्ट्समुळे आणि काही इकॉनॉमिक अस्पेक्टमुळे बदलत गेलं. पॉलिटिकल अस्पेक्ट्सही त्याच्यात येतात. तर ह्याचा संचय आपण खूप कमी जण करतो. आज आपल्याला वी आर फॉर्च्युनेट टू हॅव बोबडे सर विथ अस, की आत्ताच बायोडेटा रश्मी मॅडमने वाचून दाखवला की किती ऍप्ट माणूस, किती योग्य माणूस आज आपल्याला ह्याच करन्सीच्या संदर्भात म्युझियम आणि करन्सी हा त्यांच्या विषयाचा, त्यांच्या एक्सपर्टाईजचा गाभा आहे. तर मी बोबडे सरांना अशी विनंती करते की तुम्ही आम्हाला या संदर्भात अनेक ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना आम्हालाही माहिती नाही आहेत, तर तुमच्या तुमची एक्सपर्टाईज आम्हाला अवेलेबल करून द्यावी. सो ओव्हर टू बोबडे. सॉरी, बिफोर दॅट मी राऊत सरांना विनंती करते की त्यांनी ही जी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल वाणिज्य विभागातर्फे मी त्यांचा आभारही मानते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलून आपल्याला संबोधित करावं. सर्वप्रथम हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कॉमर्स लॅबच्या प्रमुख डॉक्टर ढोबळे मॅडम आणि कॉमर्स विभागाच्या प्रमुख उपप्राचार्य डॉक्टर साठे मॅडम यांचे मनपूर्वक धन्यवाद. आता इथे जे 150च्या घरात विद्यार्थी आहेत त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो, तुम्ही सगळे खूप भाग्यवान आहात. आपल्या आजूबाजूला एवढी विद्वान माणसं आहेत याची अनेकदा आपल्याला कल्पनाच नसते. भुजंग बोबडे सरांच्या सहवासात आल्यानंतर कळतं की आपल्याला अजून आपली उंची किती वाढवायला हवी. अशी माणसं आजूबाजूला असली की पाय जमिनीवरती घट्ट राहतात. त्यांनी लिहिलेला म्युझियमॉलॉजी या विषयातला विश्वकोश हा परदेशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मागणी असलेला कोश आहे आणि हे या विषयावरचं भारतातलं सगळ्यात पहिलं काम आहे. तुम्ही आता व्याख्यान देताना तुम्हाला त्याची अनुभूती येईलच. कला शाखेमध्ये आम्ही त्यांचा नॅशनल लेवलचा एक 30 तासांचा सर्टिफिकेट कोर्स आयोजित केला होता. ते आता जिथे बसून व्याख्यान देत आहेत त्याच्या मागे जर तुम्ही ग्रंथ पाहिले तर तुमच्या असं लक्षात येईल. आता मला असं वाटतं की जास्त वेळ न घेता बोबडे सरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या निमित्तानं त्यांचा आता आमच्या कॉलेजशी जे ऋणानुबंध जुळून आलेले आहेत ते भविष्यातही असेच कायम राहणार आहेत. त्यांना शुभेच्छा देऊन मी सर्व विद्यार्थ्यांना अशी नम्र विनंती करतो की अधिकाधिक प्रश्न विचारा, अधिकाधिक त्यांच्या ज्ञानाचा लाभ घ्या आणि आपणही त्यांच्यासारखं झालं पाहिजे. हे जर आपल्या लक्षात आलं तर आजच्या व्याख्यानाचा हेतू सफल झाला. धन्यवाद. सगळ्यांचे मनापासून आभार. सुरुवात करायची आपण? हो हो. येस, ओके, थँक्यू. तर मी पहिल्यांदा महाविद्यालयाचे कॉमर्स डिपार्टमेंटचे मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे इतका सुंदर कार्यक्रम आपण आयोजित केला, म्हणजे एका चांगल्या विषयावरती. आमच्याकडे बरेचदा असं होतं की खूप काही चांगलं करता येण्यासारखं असतं, पण वेगळ्या वेगळ्या विषयांची दृष्टी पण असायला पाहिजे आणि त्यामधनं आपण पुढे जाता आलं पाहिजे. आणि राऊत सरांचं खरं म्हणजे याच्यामध्ये आभार की त्यांनी असा विषय निवडला आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की आपण याच्यामध्ये आपल्याला हे करायचंय, पुढे जायचंय. आणि मॅडमनी लगेच ऍक्सेप्ट केलं. खरं म्हणजे सरांनी जसं सांगितलं एन्सायक्लोपीडिया ऑफ म्युझियम्स, आर्काइव्ह, आर्किओलॉजी, तर या विषयासारखंच मी कॉइन्सच्या संदर्भामध्ये एक एन्सायक्लोपीडिया लिहिलाय. हा त्याचा पहिला खंड आहे. 2 खंडामध्ये हा एन्सायक्लोपीडिया आहे. याचे दोन्ही खंड जे आहेत ते एम्पायर बुक्स इंटरनॅशनल दिल्ली यांनी ते पब्लिश केलेले आहेत. मी खरं म्हणजे काही विद्यार्थ्यांची क्षमा मागतो की आपल्यापैकी खूप जण एंटर करण्याचा प्रयत्न करतायत, पण मी सगळ्यांना नाही हे करू शकणार कारण मग इथं ती लिंक तुटेल. दुसरं, कॉमर्स विषयाच्या संदर्भामध्ये एक पुस्तक मी इतिहासाचा विद्यार्थी म्हणून लिहित असताना हिस्ट्री ऑफ इंडियन कम्युनिटीज अँड ट्रेड्स, तर भारतातल्या कुठल्या कुठल्या कम्युनिटी आहेत आणि त्यांचे कुठले कुठले व्यापार आहेत, कारण प्रत्येक कम्युनिटीचा एक स्वतःचा असं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. मग व्यापारामध्ये गुंतलेल्या अशा कुठल्या कम्युनिटीज आहेत, त्याचा इतिहास काय होता, आज त्याची परिस्थिती काय, ब्रिटिश येण्याच्या आधी या देशामध्ये काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे, हे आपल्याला त्याच्यामधनं लक्षात येतं. तर आपण आपल्या विषयाकडे वळूयात. आजचा आपला जो विषय आहे तर त्याच्या प्रेझेंटेशनकडे आपण जाऊयात. कृपया आपल्याला माझं प्रेझेंटेशन बघताना जे मोबाईलवरती आहे त्यांनी इंडियन हेरिटेज म्हणून जे तुम्हाला अकाउंट दिसेल त्या इंडियन हेरिटेज वरती तुम्ही क्लिक कराल. तुमच्या मोबाईलमध्ये असाल तर पिन कराल त्याच्यावरती.
तर त्या पिन केल्यानंतर मग तुम्हाला हे व्यवस्थित दिसू शकेल. आणि आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये कृपया प्रश्न लिहाल, म्हणजे तुमच्या प्रश्नाची उत्तरे मी आपल्याला शेवटी देईन. ओके. तर कॉइन्स म्युझियम्स किंवा न्यूमॅस्मॅटिक म्युझियम्स ऑफ इंडिया हा आज आपला विषय आहे. परंतु हे बघत असताना आपण हे बघूयात की आपली सुरुवात जी आहे, आपला प्रवास जो आहे तो आपण कवडी ज्याला म्हणतो, सी शेल म्हणजे समुद्राच्या काठावरती मिळणारी आपली जी शिंपले आपण ज्याला म्हणतो, शंख शिंपले, तर इथून ते क्रेडिट कार्ड पर्यंतचा प्रवास, आणि आता मॅडमनी जे शब्द उच्चारला होता क्रिप्टो करन्सी ज्याला आपण म्हणतो, बिटकॉइन्स, तिथपर्यंत आपला प्रवास कसा झाला ते आपण थोडंसं जाऊन घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा कॉमर्सचा आपला विषय आहे. तर व्हॉट इज द कॉमर्स? कॉमर्स म्हणजे नेमकं काय? तर कॉमर्स रेफर्स टू ऑल द ऍक्टिव्हिटीज अराउंड द एक्सचेंज ऑफ गुड्स, म्हणजे कुठल्याही वस्तूंच्या भोवती जो काही सगळा प्रवास होत असतो, एक्सचेंज ऑफ गुड्स, त्याच्या देवाणघेवाणामधनं जो प्रवास होतो, त्याच्या सेवांमधनं जो प्रवास होतो, तर त्याला कॉमर्स असं म्हणतात. ऑर सर्व्हिस फॉर समथिंग ऑफ व्हॅल्यू लाईक करन्सी ऑर इन बार्टरिंग सोसायटीज, अदर गुड्स ऑर सर्व्हिसेस, म्हणजे सेवांच्या मोबदल्यात सेवा देणं असो किंवा सेवांच्या मोबदल्यात पैसा देणं असो. तर याच्या आजूबाजूला जे काही सगळं फिरतं, तर या गोष्टीला आपण कॉमर्स म्हणून उल्लेख करत असतो. आणि या ठिकाणी हा जो प्रवास होतो तर त्याच्यामध्ये गुड्स म्हणजे साहित्याची निर्मिती करणाऱ्यापासनं त्याचा उपभोग घेणाऱ्या ग्राहकापर्यंत सगळ्या गोष्टी त्यामध्ये समाविष्ट होतात. क्लाइव्ह डेवने एक फार सुंदर पुस्तक लिहिले, त्याच्या पुस्तकाचा मला उपयोग झाला होता ज्यावेळेला मी माझा एन्सायक्लोपीडिया लिहित होतो, एन्सायक्लोपीडिया ऑफ कॉइन्स. तर इन हिज बुक ऑन द हिस्ट्री ऑफ कॉमर्स, Clive Day describes it as getting the material things which furnish man with the means of substance and culture. तर ही क्लिव्ह डे ची व्याख्या महत्वाची आहे. तर व्हॉट स्टार्टेड आउट ॲज, आपण आता याला खरं म्हणजे पुढच्या टप्प्यात बघूयात. आपला हा जो प्रवास झाला सगळ्यात पहिल्यांदा 10,000 वर्षे पूर्वमध्ये कॅटल ट्रेड होता. कॅटल ट्रेड म्हणजे समजा आपण काही जर घेत असू, एखाद्या सेवा किंवा काही घेत असू, तर त्याच्या मोबदल्यात आपल्याकडची जनावरं देणं, कारण पशुसंपत्ती आपल्याकडे होती. पूर्वी आपल्याकडे बाकी कुठल्या एक्सचेंजसाठी इतर वस्तूंचा उपयोग न करता पशूंचा उपयोग केला जायचा. म्हणजे तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तर त्याच्या मोबदल्यात पशु द्यायचा, मग ते अन्न असो किंवा कपडे असो, काही घेण्याच्या संदर्भात. त्यानंतर साधारणतः 1200 वर्षाच्या पूर्वी शेल्स म्हणजे आता आपण जे कवडी ज्याला आपण म्हणली, तर शंख शिंपले ज्याला आपण म्हणतो तशी कवडी, तर ती देण्यासाठी म्हणजे त्याचा वापर करण्यात आला. याचं कारण काय होतं? याचं कारण होतं की या वस्तू ज्या होत्या त्या खूप प्रदीर्घ काळापर्यंत टिकणाऱ्या होत्या आणि ते एका वेळेला अनेक संख्येनं जास्त ज्याला आपण म्हणतो त्या एकत्रित करता येऊ शकत होत्या आणि सहज रीतीनं आपण एकमेकाला देऊ शकत होतो. म्हणून त्या ट्रेडिंग शेल्सचा वापर जो आहे तो कॉमर्समध्ये करण्यात आला. त्यानंतर करन्सी म्हणजे फर्स्ट कॉइन ज्याला आपण म्हणतो, तो साधारणतः 1000 वर्षपूर्व ते 500 वर्षपूर्वमध्ये, म्हणजे आजपासून साधारण 2500 वर्षाच्या पूर्वी पहिल्यांदा कॉइन आले. आणि त्याच्यानंतर सिल्क रोड. आता खरं म्हणजे सिल्क रोड काय, तर भारताचा चायना, आशिया, इतर कंट्रीजची आणि एकूण जगभरामध्ये व्यापारासाठी जो व्यापारी मार्ग ज्याला आपण म्हणतो, तर त्याची सुरुवात झाली. कारण व्यापार आता रुजलेला होता आणि मार्ग माहीत झालेले होते, व्यापारी मार्ग माहीत झाले होते. कारण हा प्रवास जो होता तो केवळ रस्त्यांच्या मार्गानेच नाही तर जहाजांच्या माध्यमातून सुद्धा, म्हणजे समुद्री व्यापार सुद्धा सुरू झाला होता. म्हणून हा सगळा सिल्क रोड. आणि याच्यामध्ये काय झालं की व्यापार म्हणजे संख्या वाढली, वस्तूंची संख्या पण वाढली, त्याच्याच बरोबर मार्ग पण वाढले. आणि नंतर इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये मार्केट्स ही कन्सेप्ट अस्तित्वात आली. मग ते मार्केट्स कसे होते? शहरात आतमध्ये पण होते, सेंट्रल प्लेस ऑफ द सिटीज, आणि शहरांच्या बाहेर पण होते. तर मार्केट ही संकल्पना उदयाला आली आणि त्याच्यानंतर पेपर करन्सी साधारणतः 8व्या शतकामध्ये उदयाला आली आणि चायनामध्ये ही उदयाला आली, टांग डायनास्टीमध्ये ही उदयाला आली असं मानलं जातं. आणि 1400 वर्ष जे आहे म्हणजे इसवी सन 1400 मध्ये साधारणतः 15व्या शतकाच्या सुरुवातीला भांडवलशाहीचं जग किंवा कारखानदारीचं जग म्हणजे अस्तित्वात आलं आणि हा व्यापार अजून कित्येक पट वाढला. कारण माणसाकडनं जी वस्तूची निर्मिती होत होती तीच निर्मिती आता कारखान्यांमध्ये यंत्रांच्या द्वारे होऊ लागली. त्यामुळे जी वस्तू निर्माण करायला काही काळ म्हणजे तासभर किंवा दिवस जायचा किंवा अनेक दिवस जायचे, हेच काम काही मिनिटांमध्ये, काही सेकंदांमध्ये मशीनच्या साह्यानं होऊ लागलं. आणि मग या कारखानदारीमधनं हा व्यापार अजून प्रचंड वाढला आणि त्याच्यातनं उपभोग वृत्ती जी होती, उपभोक्ता ज्याला आपण म्हणतो, तर ती पण वृत्ती जी आहे ती वाढली. म्हणजे पूर्वी आपल्याकडे 2च कपडे होते घरामध्ये, जास्तीत जास्त 2 किंवा 3च कपडे असायचे जास्तीत जास्त, कॉमन मॅनच्या बद्दल बोलतोय मी इतिहासामध्ये. परंतु
तीच उपभोग वृत्ती वाढल्याच्या नंतर आपल्याकडे 2-3च्या ऐवजी आपल्या घरात 20 ते 30 ड्रेस पण आज प्रत्येकाच्या दिसतात. म्हणजे मीडियम साईज फॅमिली जे आपण म्हणतो, मिडल क्लास फॅमिलीज. तर कमीत कमी 5-10 ड्रेस तरी आपल्याकडे असतात आणि फार मोठ्या याच्यामध्ये मग ती संख्या किती पण असू शकते. तर हा उपभोक्ता वर्ग पण त्या पद्धतीने वाढला. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीची साधारणतः 17व्या शतकाच्या सुरुवात झाली आणि या ईस्ट इंडिया कंपनीनं वेगळ्या देशामध्ये याच्यासाठी आपल्या वसाहती निर्माण करायला सुरुवात केली. पूर्वी फक्त व्यापार एवढे होतं, परंतु व्यापारासाठी वसाहती निर्माण करणं आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं काय होतं तर वस्तूंसोबतच माणसाला गुलाम म्हणून त्याची गुलामीची प्रथा पण सुरुवात. आणि त्यानंतर मॉडर्न कॉर्पोरेशन वर्ल्ड म्हणजे सामूहिक व्यापार पद्धतीचा हे वाढला आणि आपण याला असं म्हणतो की इट इज अन बेस ऑफ मल्टीनॅशनल कंपनीज असं आपण त्याला म्हणू. तर मॉडर्न कॉर्पोरेशनचं जग वाढलं. 1821 ला गोल्ड स्टँडर्ड कॉइन्स आले. म्हणजे मॉनिटरी सिस्टम मध्ये आपल्या एकूण चलन पद्धतीमध्ये सोन्याच्या मोबदल्यामध्ये वस्तू किंवा म्हणजे पैसा जो आहे तर त्याची पद्धती सुरुवात झाली. 1890 मध्ये चेक्स आणि क्रेडिट त्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर 1946 ला क्रेडिट कार्डची सिस्टम सगळीकडे जास्तीत जास्त उपयोगात येऊ लागले. त्याआधी यालाच आपल्या भारताच्या भाषेत जर बोलायचं असेल तर हुंडी असं आपण त्याला म्हणतो. आपल्याकडे हुंडी होत्या वेगळ्या व्यापाऱ्यांच्या आणि त्या प्रसिद्ध होत्या. त्यानंतर 1946 ला क्रेडिट कार्ड. आता हे क्रेडिट कार्ड म्हणजे आता आपण जे बँकेत वापरतोय त्या पद्धतीचे नाही, तर कागद असायचा तो पण त्यांचा आणि तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी दिला तर त्याच्या मोबदल्यात तितका पैसा दिला जायचा. तर हे क्रेडिट, त्याला क्रेडिट लेटर असा शब्द करू आणि त्याला नंतर क्रेडिट कार्ड हा शब्द प्रयोग झाला. नंतर इलेक्ट्रॉनिक डाटा इंटरचेंज 1960 90च्या दशकात सुरुवात झाली आणि मग याच्यातनं काय झालं तर बिझनेस करताना कम्प्युटर आणि याचं जग आल्यामुळं आपण याच सेवा म्हणजे समजा ऑर्डर नोंदवायची तर पूर्वी ऑर्डर प्रत्यक्ष घ्यायला जावं लागायचं किंवा प्रत्यक्ष वस्तू नेऊन, पण इथं तसं नाही. इथं आम्ही तुम्हाला कम्प्युटरवरती किंवा फॅक्स पाठवून देऊ आणि मग त्याच्यानंतर तुम्ही आमच्याकडे माल पाठवून द्याल. मग तो कुठल्याही माध्यमातून जात असेल, मग तो कुठल्या शिप्स असतील, कार्गो असतील किंवा पोस्टमॅन असेल, कुरिअर सर्व्हिस असेल. इलेक्ट्रॉनिक डाटा इंटरचेंज म्हणून व्यापार सोपा झाला अजून. म्हणजे तुम्हाला तिथं जाऊन मागणी नोंदवायची गरज नाही किंवा खरेदी करायला जायची गरज नाही, ते तुम्हाला माल सप्लाय करणं असा प्रकार. नंतर अमेझॉन आणि ई बाय त्याचं अजून आधुनिक स्वरूप. तर अमेझॉन सारख्या कंपन्या स्थापन झाल्या. आज आपण जर बघितलं तर अमेझॉन सारख्या कंपनीत मी जेव्हा अमेरिकेमध्ये होतो तर त्यावेळेला अमेरिकेमध्ये अमेझॉनच्या मुख्य कार्यालयाला मी व्हिजिट केली होती. साधारणतः 2 लाख वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, द टायटल्स 2 लाख विविध प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणच्या कलेक्शन मध्ये होत्या. त्यांचं जगातलं सगळ्यात मोठं ज्याला आपण म्हणतो स्टोरेज तर ते त्या ठिकाणी होतं न्यू जर्सी मध्ये. तर त्या एडिसन शहरामध्ये आम्ही ज्यावेळेला गेलो होतो. त्यानंतर ईबे हा जो प्रकार आहे कन्झ्युमर टू कन्झ्युमर, म्हणजे समजा मी वस्तूची निर्मिती करतोय तर मीच तुम्हाला ती सप्लाय पण करू शकेन, अशा पद्धतीनं हे पुढं विस्तार झालेला होता. त्यानंतर ई कॉमर्सचं जग जे आहे ते वाढलं. मला क्षमा करा मध्येच माझं एक कनेक्शन हे झालेलं आहे. तुम्हा सगळ्यांना माझा आवाज व्यवस्थित येतोय? कोणी येस, ओके, थँक्यू. साधारणतः 2000 मध्ये ई कॉमर्सच्या जगाची जी आहे ती वाढ झाली आणि मध्ये जर माझा आवाज बंद झाला तर कृपया मला तसं सांगा. त्यानंतर 1999 मध्ये सेन्सस ई कॉमर्स डाटा जो वाढला तर यामध्ये पहिल्यांदा मोबाईल कॉमर्स साइट्स म्हणजे ज्याला आपण मोबाईलवरनं पण ऑर्डर करणं वगैरे आणि मग त्यामध्ये अमेझॉन प्राईम सारख्या या ऍपची सुरुवात झालेली होती. लेट 2000 मध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणू की ऑनलाईन स्टोअर्स. आता ऑनलाईन स्टोअर्स काय प्रकार असतो, माझ्याकडे माझा छोटा भाऊ जो आहे तो अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांचं नॉर्थ महाराष्ट्राचं नेटवर्क तो सांभाळतो. ऍक्च्युली तो MAST चा विद्यार्थी, परंतु तेव्हापासून तो हे काम करतो. त्याच्या आधी 2 वर्ष त्यांनी सुरुवात केली, MA ला जसं ऍडमिशन केलं तेव्हापासून सुरुवात केली. प्रत्यक्ष तुम्हाला तुमचं दुकान असण्याची गरज नाही आहे. तुम्ही फक्त ऑर्डर्स घेत असता आणि त्याच्या मोबदल्यात त्या वस्तू कुठं हे करायच्या, कुठं आहेत आणि तिथून किती वेळ लागतो याच्यावरनं फक्त तुम्ही त्याला प्रॉपर माहिती द्यायची समोर कस्टमरला. याला म्हणायचं ऑनलाईन स्टोअर्स. आणि ती वस्तू तिथून त्याच्यापर्यंत पोहोचणं, फक्त त्याच्यासाठी मध्ये कुठं त्याचं स्टोअर कुठेतरी एका ठिकाणी करणं. सगळ्याकडे सगळ्याच ठिकाणी दुकानांची गरज नाही या बाबतीमध्ये. त्यानंतर प्रेझेंट डे आताच्या याच्यामध्ये जी सध्याची आहे तर त्यामध्ये जे जग आहे आपण सध्या खरं म्हणजे ई पेमेंटचं स्वरूप बघतो सगळं. म्हणजे पैसा आपण आता देण्याच्या ऐवजी आपण ई पेमेंट करतो. मग त्याच्यामध्ये आपण काय करतो तर आपल्याकडं गुगल पे, फोन पे याचा वापर करतो. म्हणजे व्यापाराला अजून जास्त सपोर्ट त्याच्यामधनं आपल्याला भेटतो. त्यानंतर मग आपण बघतो ते म्हणजे पुढचं आता जे जग आहे. ठीक आहे, आतापर्यंत काय झालं याच्यापेक्षा आता थोडंसं पुढे जाऊन जर आपण बघितलं तर फ्युचर कॉमर्स काय
तर भविष्यातल्या जगामध्ये बिटकॉइन आणि क्रिप्टो करन्सी ही फ्युचर कॉमर्सची जी आहे तो बेस आहे. आपण अजून याच्यापासून फार दूर आहोत. आपल्यापैकी किती जणांना माहित आहे की एक बिटकॉइनची किंमत ही भारतीय रुपयाच्या बाबतीत जर बघितलं तर 37,91,681 रुपये 87 पैसे. आज सकाळचा रेट मी तुम्हाला सांगतोय बिटकॉइनचा. आणि राईट साईडला आजच्याच दिव्य मराठीची बातमी आहे, टेस्लाच्या कारसाठी बिटकॉइन मध्ये पेमेंट करता येईल. म्हणजे ऑथेंटिफिकेशन भेटलं आता त्याला. एलन मस्कने ते डिक्लेअर केलं की तुम्ही क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून ते देऊ शकता. म्हणजे ही क्रिप्टो करन्सी काय किंवा बिटकॉइन काय, नव्या जगाची ही परिभाषा काय, ही पण आपल्याला समजून घेता आली पाहिजे. आता आपण सुरुवात करूयात. भारतामध्ये या सगळ्या आपण हे सगळं बघत होतो आता की जी ग्रोथ झाली किंवा हे झालं, पेपर करन्सी कशी आली, कॅटल ट्रेड काय होता, हे सगळं कुठं आपल्याला बघता येईल. तुम्ही सगळे कॉमर्सचे विद्यार्थी आहात, अभ्यास करायचे तर अभ्यासासाठी साधनं पण पाहिजेत, तरी कुठं आपल्याला बघता येऊ शकतील. आपल्या सगळ्यात जवळचं आणि महत्वाचं ठिकाण म्हणजे जे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं एक रिसर्च सेंटर मानलं जातं, इंडियन न्यूमॅथमॅटिक हिस्टॉरिकल अँड कल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. तर नाशिकला जर आपण कधी आलात, ही त्याची आताची सध्याची इमारत आहे. तर याची सुरुवात जी झालेली होती ती म्हणजे खरं डॉक्टर PL गुप्ता यांनी याची स्थापना केली होती आणि माहेश्वरी वगैरे नंतर त्यांनी त्याच्यामध्ये ऍडिशन्स केले. मग शांती कृष्णा वगैरे जे होते तर त्यांनी त्या ठिकाणी आपला स्वतःचा सगळा संग्रह डोनेट केला होता. याचं इन्स्टिट्यूटचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथली लायब्ररी. खरं म्हणजे 1987 ला हे पब्लिकसाठी खुलं झालं. याला नाणे संग्रहालय या नावानं ओळखलं जातं. तुम्ही जर कधी नाशिकवरनं त्र्यंबकेश्वरला चाललात तर त्या रोडवरती डाव्या बाजूला भुजबळ नॉलेज सोसायटीच्या थोडंसं पुढं रस्त्यावरती ही इमारत आपल्याला बघायला मिळते. साधारणतः 12,000 स्क्वेअर फीटामध्ये असलेली ही इमारत. या इमारतीमध्ये आपल्याला शांतिकृष्णा म्युझियम ऑफ मनी अँड हिस्ट्री बघायला मिळते. खरं म्हणजे मी या ठिकाणी या नेहमीच्या सगळ्या संग्रहांचं माझं एक दुर्दैव असं मला वाटतं, ज्या थीम मधनं संग्रहालय सुरू झालेलं असतं फ्युचरमध्ये कुठेतरी त्याला काहीतरी ब्रेक लागतो. कदाचित हा ब्रेक लागत असेल तो म्हणजे संग्रहालयाचं स्वतःचं कॉमर्स करन्सी जी असते किंवा संग्रहालयाला स्वतःचं मिळणारं उत्पन्न, रेव्हेन्यू असा शब्द प्रयोग करू, तर ते कुठेतरी कदाचित काही अडचण येत असेल. म्हणून काय होते की ती थीम अजून थोडी एक्सटेंड केली जाते किंवा चेंज केली जाते. तर कॉइन्स करन्सीचं असलेलं हे म्युझियम, याच्यामध्ये नंतर नॅचरल हिस्ट्री गॅलरीज, ब्रॉन्झ, मिनिएचर पेंटिंग गॅलरीज, फोटोग्राफ गॅलरीज या वेगवेगळ्या गॅलरीज नंतर ऍडिशन्स झाल्या. तर हे संग्रहालय ज्यावेळेला आपण बाहेरनं रस्त्यावरनं बघतो तर हे मनी म्युझियम, मुद्रा संग्रहालय असा त्याचा बोर्ड आपल्याला बघायला मिळतो. हे त्याचं अगदी सुरुवात ज्यावेळेला झाली होती तर त्या सुरुवातीच्या टप्प्यातला त्याचा तो फोटो आहे. आणि या ठिकाणी आपण आताची जी मॉडर्न त्याचा जो लुक आहे तो लुक इथं आपण बघतोय. समोर गेल्याबरोबर अगदी जेव्हा डोअर ओपन होतो तर समोरच तुम्हाला ही गॅलरी बघायला मिळते. या ठिकाणी ठेवलेली जी वेगळी नाणी आहेत ती त्यांनी होल्डर्स आणि फोल्डर्स आणि त्याच्यानंतर त्याचे जे बॉक्स असतात, छोटे कॉइन बॉक्स ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये फार सुंदर रीतीनं त्यांनी ते सगळे डिस्प्ले केलेले आहेत. खरं म्हणजे त्यांच्याकडं प्राचीन कालखंडापासून आधुनिक कालखंडापर्यंतचा नाण्यांचा प्रवास त्यांनी केवळ नाणीच तिथं लावलीत असं नाही, तर त्याचे व्यवस्थित फोटोग्राफ्स, त्याची माहिती, त्याचे नकाशे अतिशय सुंदर पद्धतीनं, कारण जाणाऱ्या प्रत्येकाला ते व्यवस्थित समजलं पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश. आणि हे करत असताना त्यांनी आता आधुनिक त्यांचं जे मॉडर्नायझेशन झालं. काय झालंय मध्ये ओके ओके ठीक है. अभी ठीक से आ रही है आवाज? अभी आवाज ठीक से आ रही है? नहीं सर, नहीं आ रहा है. येतोय सर आवाज. ओके ओके ठीक है, थैंक यू सर. अगर किसी को बीच में कुछ प्रॉब्लम हो जाता है तो आप अपना साउंड सेटिंग थोड़ा सा चेक कर लीजिए या फिर आप लेफ्ट होके फिर इन, मगर पॉसिबल है नहीं मुझे पता नहीं. सर आपका आवाज, क्या हो रहा है? आपका आवाज बहुत ब्रेक हो रहा है. मगर अभी सर ने बताया कि उनको आवाज ठीक से आ रही है. अगर कुछ कंप्लेंट है तो कृपया चैट बॉक्स में लिखिए ताकि मैं चैट बॉक्स में देख सकूं और मैं भी समझ सकूं. ठीक है ओके. मगर ओके आफ्टर दिस अगर कुछ प्रॉब्लम होता है तो आप चैट बॉक्स में लिखें. ये हा मॉडर्नायझेशन ज्या वेळेला झालं तर त्यावेळेचं दृश्य आपण बघतोय. त्यांच्या प्री हिस्टॉरिक गॅलरीज मध्ये किंवा नॅचरल हिस्ट्री गॅलरीज मध्ये आपण स्टोन एज टूल पासून ते सगळे जे हत्यार, अवजार माणसांना जी वापरायची सुरुवात केली, तिथून सिंधू घाटी सभ्यता जी होती तर ती सिंधू घाटी सभ्यता आपण इथं पाहतो. आणि मग त्याच्यामध्ये जी डेव्हलपमेंट होत गेली, आद्य ऐतिहासिक संस्कृती ज्या होत्या त्यांच्या आपण इथं पाहतोय. कॉइन्सचा हा प्रवास पुढे चालत अगदी मग त्यांनी त्याच्यामध्ये अगदी खेळातली गंजिफा सारख्या सुद्धा याला त्यांनी तिथं ठेवलेला आहे.
मी या आपल्या महत्वाच्या विषयाकडे येतो की ज्या ठिकाणी आपल्याला हे बघायला मिळतं की त्यांनी महाविद्यालयाच्या ज्या सहली या ठिकाणी येतात तर त्यांच्यासाठी विशेष अशा व्याख्यानांचं आयोजन केलं जातं. एल्फिन्स्टन कॉलेजची सहल ज्यावेळेला इथे गेली होती, व्हिजिट झाली होती, तर त्यावेळेला त्यांनी जे लेक्चर्स प्रोग्राम आयोजित केले होते ते इथे आपल्याला बघायला मिळतात. आणि महत्वाचं असं आहे की आपण जर आधी जर त्यांना कळवलं आणि एखाद्या विशिष्ट म्हणजे फक्त प्राचीन कालखंडातील नाणी किंवा मध्ययुगीन कालखंडातील नाणी याच्या बाबतीत आपण एखादं हे करावं, प्रोग्राम घ्यावा, तर तसं पण ते आयोजन करतात. फक्त व्यवस्थित तसं विनंती केली तर ती पण परवानगी मिळते. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची जी लायब्ररी आहे, केवळ त्या विषयावरती न्यूमॅथमॅटिक्स, पेंटिंग, इंडियन हिस्ट्री आणि आर्किओलॉजी या विषयावरती 20,000 पुस्तकांचं फार सुंदर कलेक्शन त्यांच्याकडे आहे. जरूर जा, तिथे गेला तर त्या लायब्ररीमध्ये जरूर व्हिजिट करा. अगदी म्हणजे त्यांनी खूप सुरुवातीचे सगळे जर्नल्स किंवा व्हॉल्युम्स ज्याला म्हणतो पुस्तकांच्या त्यातले खूप प्रचंड असं कलेक्शन त्यांनी केलेलं आहे. PL गुप्ता, मुखर्जी या लोकांनी ते सगळं कलेक्शन तिथे केले. हा लायब्ररीचा व्ह्यू आपण इथे समोर पाहतोय. लायब्ररीमध्ये ज्यावेळेला आपण व्हिजिट करतो तर तिथले जे स्कॉलर्स असतात तर डॉक्टर झा त्या ठिकाणी काम बघतात, दानिश झा, तर त्या ठिकाणी आपण त्यांची मदत घेऊ शकतो. ही इज अ रिअली ग्रेट स्कॉलर. अनेक देश विदेशातले लोक तिथे येऊन अभ्यासासाठी बसतात. हे आपण बघतो इथं फॉरेनर्स असो, इंडियन्स असो, तर ते तिथं अभ्यासासाठी बसतात. आणि त्यांनी त्याचे कॉइन कार्ड कॅटलॉग्स तयार केले. सगळ्यात महत्वाचं हे वरती आपण जे बघतोय त्यांच्याकडे सगळे रिसोर्स म्हणजे त्यांच्याकडे लायब्ररी आहे, हॉस्टेल आहे, राहण्याची व्यवस्था आहे, स्टडी रूम्स आहेत आणि सगळी व्यवस्था त्यांच्याकडनं केली जाते. तसंच ते वेगवेगळे कोर्सेसचं पण आयोजित करतात. दरवर्षी ते न्यूमॅथमॅटिक्सचे पण कोर्सेस घेतात. त्याचबरोबर ते वेगवेगळ्या आर्किओलॉजी आणि याच्या संदर्भातले पण काही कोर्स घेतात. छोटे छोटे 4-4 दिवसाचे प्रोग्राम्स असतात. ते 4 दिवसांचे, 5 दिवसाचे, काही वेळेला 1 आठवड्याचा पण प्रोग्राम असतो. ज्या वेळेला म्हणजे ते ऑफलाईन असतं मात्र, तर ऑफलाईन मध्ये जेव्हा तुम्ही तिथे जाता तर त्यावेळेला तिथं तुम्हाला हे दृश्य बघायला मिळतं. नाण्यांचा अभ्यास कशा पद्धतीने होतो, ओरिजिनल नाणी त्यावेळेला आपल्या हातामध्ये असतात आणि ते आपल्याला तिथं बघायला मिळतात. त्याचा अभ्यास कशा पद्धतीने स्कॉलर्स करतात, नाणी कशी अभ्यासाची हे दिसतं आपल्याला तिथं आणि त्यांच्यासोबत चर्चा करता येते. दानिश झा असतील किंवा अजूनही इतर स्कॉलर्स असतील ते तिथे येतात तेव्हा त्यांच्याशी आपल्याला संवाद साधण्याची संधी मिळते आणि ते प्रत्यक्ष आपल्याला समोर दाखवतात एक एक नाणं, त्याच्या संदर्भातले रेफरन्सेस आणि मग त्याचा अभ्यास तो आपल्याला तिथं करता येतो. या ठिकाणी दुसरं एक महत्वाचं इंटरेस्टिंग हे केलं जातं ते म्हणजे आर्किओलॉजी हंट्स. म्हणजे तुम्ही पुरातत्वीय वस्तू कशा मिळतात पुरातत्व शास्त्रज्ञांना, त्यासाठी कसं शोधायचं असतं, तर त्यासाठी स्ट्रेंचिंग कशी केली जाते, म्हणजे खोदकाम कसं केलं जातं शास्त्रशुद्ध पद्धतीनं, त्याचे ब्लॉक्स कसे घेतले जातात, ती वस्तू मिळाल्यानंतर ती साफ कशी म्हणजे काढायची कशी असते, एकदम जोराने खोदकाम न करता कसं काढायचं असतं, कारण त्याच्यामध्ये एखादा कॉइन मिळू शकतो, एखादा शेल मिळू शकतो किंवा अजून काही इतर वस्तू मिळू शकतात. तेव्हा त्या काढायच्या कसा याचं ट्रेनिंग सुद्धा तिथं दिलं जातं. आणि मग शालेय मुलांसाठी, महाविद्यालयीन मुलांसाठी अशा पद्धतीने व्याख्यानाचे कार्यक्रम होतात. वेगळे त्यांच्याकडे जे कॅलेंडर्स आहेत किंवा कॉइन्सच्या ज्या रिप्लिकास तिथे मिळतात तर त्या आपण घेऊ शकतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे का की भारतामध्ये सगळ्यात पहिलं नाण्यांची सुरुवात कधी झाली, तर त्याची माहिती आपल्याला इथे बघता येते. त्यांनी त्याचं नाव दिलंय फन फॅक्ट फ्रायडे आणि दर शुक्रवारी त्यांच्याकडनं एक असं छोटंसं हे पब्लिश होतं. ऑनलाईन मध्ये पण ते पब्लिश करतात आणि त्यांच्याकडे आपण गेलो तर फिजिकली पण आपल्याला ते घेता येतं. तर 6व्या शतकामध्ये म्हणजे 6व्या शतकाच्या पूर्व म्हणजे आजपासून साधारणतः 2600 वर्षाच्या पूर्वी, साधारणतः 2600 ते 2500 वर्ष पूर्व नाण्यांची सुरुवात भारतामध्ये झाली. पहिल्या नाण्यांना पंचिंग टेक्नॉलॉजी वापरली जायची, म्हणजे धातूवरती पंचिंग करणं आणि या पंचिंग टेक्नॉलॉजीमुळे त्याला पंच मार्क्ड कॉइन्स असं म्हणायचं. आणि पंचिंग शक्यतो 5 सिम्बॉल्स, 6 सिम्बॉल्स किंवा काही वेळेला 4 सिम्बॉल्स, अगदी सुरुवातीची काही 1 आणि 2 पण सापडतात. तर ह्याच्यामध्ये 5 सिम्बॉल असली म्हणून पंच मार्क्ड, तर हा डोक्यातला पहिला आपला क्लिअर हे केला पाहिजे. त्या ठिकाणी पंचिंग केलेली कॉइन्स, पंचिंग टेक्निक्स वापरून तयार केलेली कॉइन्स म्हणून पंच मार्क्ड कॉइन्स, हे पहिल्यांदा डोक्यात पक्क करा. तर ही साधारणतः 250 ते 2600 वर्षाच्या 2500 ते 2600 वर्षाच्या पूर्वी तयार होत असलेल्या नाण्यांचा आहे, ज्यामध्ये वृज्जी किंवा मल्ल किंवा शाक्य ही काय महाजन पदं आपल्या देशातली, तर जी महत्वाची महाजन पदं होती तर त्या महाजन पदातली ही 3 महाजन पदं ज्या ठिकाणची ही नाणी सापडलेली आहेत. तर पहिला गोल्ड कॉइन आपल्या देशामध्ये कधी सापडला, तर कुशाण डायनास्टी मधला पहिला गोल्ड कॉइन होता जो इथं आपल्याला बघायला मिळतो. आणि विमा कॅडफिशियस म्हणून जो राजा होता तर त्याचा कॉइन जो आहे तो आपल्या इथं समोर बघायला मिळतोय. इसवी सन 113 ते 127 मध्ये त्याची राजवट होती. त्याचा पहिला गोल्ड कॉइन आपल्याला बघायला मिळतो.
त्याच्यानंतर कॉइन्स ऑफ ऑक्टागोनल शेप म्हणजे नाण्यांमधले वेगवेगळे प्रकार कशा पद्धतीचे होते. तर आसाम मधली अहोम डायनास्टी जिने साधारणतः 1300 वर्ष आसामवरती राज्य केलं. इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये अहोम डायनास्टीची स्थापना झाली होती. आजही अहोम डायनास्टीचे राजे तिथं आपल्याला आसाममध्ये गेला तर तुम्हाला तिथं भेटतील आणि त्यांच्या खूप चांगल्या लायब्ररीज वगैरे आजही तिथं आहेत. तर त्यांनी या अष्टकोनी आकाराच्या नाण्यांची आपण शिवराज म्हणजे राज्याभिषेक मुद्रा किंवा शिवाजी महाराजांची राजमुद्रा बघतो तर ती अशा पद्धतीने आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीची नाणी ऑक्टागोनल नाणी ही या अहोम डायनास्टीनं सुरुवात केली होती. या म्युझियमचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तुम्हाला इट्स नॉट ओनली अ म्युझियम, इट्स अ रिसर्च सेंटर ऑल्सो. सो त्या ठिकाणी अनेक सारी व्याख्यानांचं आयोजन केलं जातं. ते दरवर्षी अशा पद्धतीचे प्रोग्राम डॉक्टर PL गुप्तांच्या स्मरणार्थ करतात. त्याचबरोबर त्यांचं स्वतःचं पब्लिकेशन डिव्हिजन आहे ज्या ठिकाणी आपल्याला खूप चांगली पुस्तकं अभ्यासायला मिळतात. म्हणजे कुठल्याही संग्रहालयाला जेव्हा व्हिजिट करतात तेव्हा पहिल्यांदा लक्षात ठेवा फक्त म्युझियम बघून एन्जॉय करून बाहेर पडताना त्याच्याऐवजी थोडं तिथं अभ्यासपूर्वक बघा आणि त्या संदर्भात अजून डीपमध्ये अभ्यास करायचा असेल तर तिथली छोटी छोटी पुस्तकं जी तुम्हाला पॉसिबल असतील ती जरूर विकत घ्या. इथं अजून ऍडिशनल काय की म्हणजे म्हणत होतं कॉइन कार्ड्स. जसं आपल्या लायब्ररीमध्ये कधी जर तुम्ही जाता, मला माहित नाही लायब्ररीत किती वेळा तुम्ही जाता, लायब्ररीत गेला तर लायब्ररीमध्ये कॅटलॉग कार्ड असतात. तर तसं इथं त्यांनी कॉइन कार्ड्स इंडेक्स बनवले. तर 2 लाख कॉइन कार्ड इंडेक्स आतापर्यंत बनवले. इट्स नॉट अ जोक, इट्स अन व्हेरी हार्ड वर्क. पण त्यांनी ते तिथं केलेलं आहे आणि असं एक प्रचंड कष्टपूर्वक केलेलं काम. महत्वाचं म्हणजे ते अशा कॉइन्सच्या रिप्लिका पण आपल्याला देतात. म्हणजे तुम्ही अगदी 50-100 रुपयामध्ये ती विकत घेऊ शकता. एखादं नाणं जे दुर्मिळ असेल किंवा एखादं जनरल नाणं सुद्धा तुम्हाला असं वाटलं की शिवाजी महाराजांच्या याची शिवराई जी असते किंवा एखादं मध्ययुगीन कालखंडातलं एखादं नाणं त्याची आपल्याला प्रतिकृती पाहिजे, रिप्लिका पाहिजे तर ती तिथं आपल्याला मिळू शकते. तर हे आपल्याला समोर दिसत आहे. मी काही रिप्लिका मुद्दाम आपल्या समोर ठेवल्यात. मी पण बऱ्याचदा जातो तेव्हा वेगळ्या रिप्लिका विकत घेत असतो. त्यानंतर दुसरं म्युझियम महत्वाचं आपल्याकडं नाण्यांच्या संदर्भात किंवा न्यूमेस्मॅटिकच्या संदर्भात अध्ययन करण्यासाठी इट्स नॉट ओनली द कॉइन्स, इट्स अँड पेपर करन्सी ऑल्सो. लक्षात ठेवा कॉइन्स अँड पेपर करन्सी याला मिळून न्यूमेस्मॅटिक असं आपण म्हणतो. पण न्यूमेस्मॅटिक मध्ये फक्त कॉइन किंवा पेपर करन्सीचाच अंतर्भाव नाही होत तर त्याच्यामध्ये कॉमर्स आणि इकॉनॉमिक्स याचा पण अंतर्भाव होतो आणि मग न्यूमेस्मॅटिक्स बनतं. हे पण आपण लक्षात ठेवायचंय. तर RBI मॉनिटरी म्युझियम मुंबई मधलं हे याच्यातलं मुख्य सेंटर आहे. 2004 मध्ये त्याची स्थापना झाली आणि डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतातली सगळ्यात मोठी बँक आहे म्हणून यांच्याकडे सगळ्यात सुंदर कलेक्शन पण आहे. साधारणतः 1,500 वस्तूंचं कलेक्शन त्याच्यामध्ये कॉइन्स किंवा या सगळ्या वस्तू त्यामध्ये आहेत किंवा पेपर करन्सी आहे. 6व्या शतकापासून म्हणजे BC 6th सेंचुरी पासून ते आतापर्यंतचं आधुनिक पर्यंतच्या सगळ्या प्रकारचं कलेक्शन तिथं बघायला मिळतं. ह्या त्याचा बाहेरचा एंट्री डोर. तुम्ही जर कधी गेलात फोर्ट एरियामध्ये तर तुम्हाला हे बघायला मिळतं. ह्या RBI मॉनिटरी म्युझियमचा लोगो दाखवलाय. इथं आपल्याला मेटल मनी, धातू, रिप्रेझेंटेटिव्ह मनी म्हणजे काय काय वस्तू वेगळ्या वापरल्या जायच्या, मेटॅलिक स्टँडर्ड्स तर त्याचे सगळे इथं दाखवायला मिळतात. अँशियंट कॉइन्सचा आपला जो प्रवास आहे भारतातला तो इथं आपल्याला बघायला मिळतो. अगदी 5व्या-6व्या शतकापासून पूर्व म्हणजे 5वे-6वे शतक पूर्वपासून ते आतापर्यंत. तर दीज आर दी फर्स्ट कॉइन्स आणि मग 5th-4th सेंचुरी BC, मग मगध जनपदा, मग अलेक्झांडर द ग्रेट, बॅक्ट्रियन कॉइन्स आणि मग मौर्यन कॉइन्स असं करत करत आपण मग अगदी मला माफ करा या मागच्या याच्यामध्ये आपण साधारणतः 6व्या शतकापर्यंत येतो. मग 7व्या शतकापासून सुरुवात होते ते साधारणतः 17व्या शतकापर्यंतचा असा एक प्रवास इथं दाखवलेला आहे कॉइन्सचा. त्याच्यानंतर मग पुढं इथं पुन्हा परत वेगळ्या पद्धतीने दाखवले. पंचमार्क धातू आता आपला जो रुपया आला तर तिथपर्यंतच्या शेप मध्ये ते आलेला आहे. पुन्हा इथं आपण आपल्या या कवडी ज्याला आपण म्हणतो तर त्या कवडीपासून तर पैशापर्यंत मग त्याचं प्रमाण कशी होती. 2 धेला म्हणजे 1 पैसा. तुम्हाला पैसा आपण आता वापरलेला नाही आहे परंतु आपल्या इथले जे सिनियर आता सेशन मध्ये असतील त्यांनी त्यांच्या लहानपणी कदाचित ते वापरलेलं असेल तर त्यांना माहित असेल 1 पैसा 2 पैसा त्यांनी वापरलेला असेल. आम्ही मात्र 25 पैशापासून वापरलंय, 5 पैशापासून वापरलंय. 5 पैसे 10 पैसे. तर 1 पैसा म्हणजे किती धेला आम्ही वापरलेला नाही आहे तर धेला त्यांना माहित आहे. दमडी ज्यांनी वापरली असेल दमडी तर 2 दमडी म्हणजे 1 धेला, 2 धेले म्हणजे 1 पैसा आणि 64 पैसे म्हणजे 1 रुपया. आपण 25 पैसे म्हणजे 4 आणे असं म्हणतो. तर आताची पिढी जी वापरते ती फक्त रुपया वापरते. रुपयाच्या पुढचंच माहित आहे कारण आता 50 पैसे वगैरे कोणी वापरत नाही. 1 रुपयापासून पुढंच तर हे वापरतो. कदाचित अजून काही वर्षाच्या नंतरची पिढी ही केवळ 10 रुपयापासून पुढे वापरत जाईल असं वाटतं आणि त्यानंतर मग फ्युचरमध्ये अशाच पद्धतीनं 100 रुपयापासून, कारण 1 पैशाची किंमत सुद्धा खूप मोठी होती कधी काळी. या पद्धतीनं
हा प्रवास जो चालत आला तर तो आत्ताचा 1 रुपयाचं नाणं आपण इथं पाहतोय. 1 आणा आणि 1 रुपयापर्यंतचा हा प्रवास. आणि त्यानंतर क्रेडिट सिस्टम जे आहे, तर सोन्याचा तुकडा किंवा चांदीच्या तुकड्यापासून चालत आलेला प्रवास पेपर करन्सी पर्यंत. आणि मग नाण्यांमध्ये सुद्धा ज्याला कशा पद्धतीनं कुठलं मेटल वापरलं जातं, त्याचं वजन किती असतं, त्याची साईज किती असते, तर याच्यासाठी एक छोटे छोटे त्यांनी त्याला आपण कॉइन सेट म्हणतात तिथं. तर कॉइन सेट आपण विकत घेऊ शकतो. तुम्ही जर कधी रिझर्व्ह बँकेच्या या म्युझियमला गेलात तर 7,000 रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण कमॅमोरेटिव्ह कॉइन्स, स्मृती नाणी, वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगळ्या याच्यामध्ये तयार करण्यात आलेली स्मृती नाणी जी असतात, तर 7,000 रुपयाला तो संपूर्ण कमॅमोरेटिव्ह कॉइन्स, स्मृती नाण्यांचा सेट आपल्याला विकत मिळतो. तो आपण घेऊ शकतो तिथं. आणि या ठिकाणी आपल्याला माहित असलं पाहिजे की भारतामध्ये 4 वेगवेगळ्या टांगसाळीमध्ये नाणी तयार होतात. ते कुठल्या टांगसाळी आहेत वगैरे हे तुम्ही शोधायचंय, कारण आपण पण काहीतरी होमवर्क केलं पाहिजे. कुणाला माहित असेल तर सेशन संपल्यानंतर शेवटी सांगितला तरी चालेल. म्युझियम मधला हा प्रवास अजून इथे आपल्याला बघायला मिळतो. मग नोटांची सुरुवात कधी झाली आणि मग महात्मा गांधींचं कधीपासून आलं. पुढं मग आता आपण आरबीआय म्युझियम कोलकाता बघू. तर जसं मुंबईतलं म्युझियम आहे तसं कलकत्त्यातलं म्युझियम सुद्धा फार सुंदर आहे. कधी कलकत्त्यात जर आपण कधी गेलात तर लाल दिघी एरिया जो आहे, तर त्या ठिकाणी बीबीडी बाग असं त्याला म्हटलं जातं. तर त्या ठिकाणी आपण या संग्रहालयाला जरूर व्हिजिट द्या. बिकॉज आतापर्यंत व्हिजिट केलेल्या सगळ्या संग्रहालयांमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार करण्यात आलेले सगळ्यात सुंदर संग्रहालय जे आम्ही बघितलं. तर रिसेप्शन हॉल त्या म्युझियमची सुरुवात इथून होते. आतमध्ये गेल्यानंतर पहिलंच राईट साईडला तुम्हाला हे असं दालन दिसतं. आणि मग या ठिकाणी आपल्याला एक फिल्म आधी दाखवली जाते, प्रवास कसा झाला. आणि मग मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला तिथं वेगवेगळ्या कालखंडातली मग प्रवास कसा होत गेला नाण्यांचा, तो आपल्याला तिथं बघायला मिळतो. या ठिकाणी मनी थ्रू द सेंचुरीज हे समोर आपल्याला बघायला मिळते. पैशांच्या आधी काय होतं आपण जसं बघितलं सुरुवातीला, तर या ठिकाणी बघायला मिळतं. बिफोर मनी आपण जसं सांगितलं, जनावरांचा म्हणजे पशुसंपत्तीचा देवाणघेवाणीसाठी वापर, आणि मग नंतर कवड्या, शेल्स आणि याच्या बाबतीमध्ये. तर हा प्रवास आणि या ठिकाणचं हे संग्रहालयाच्या वेगळ्या अंगानं घेतलेले फोटोग्राफ्स आहेत. इथं आपल्याला त्या वस्तू समोर बघायला मिळतात. आणि मग धान्याचा सुद्धा वापर आपण करायला जायचा. म्हणजे आपल्याला माहित आहे की जर आपल्या इथं कुंभार येऊन जर एखादं मडकं देऊन गेला असेल किंवा एखादी नांगराचा फाळ जर तयार करून गेला असेल किंवा आपण कटिंग जर करून येत असू, तर आपण आपल्या त्या नाव्याला सुद्धा किंवा कुंभाराला सुद्धा आपण धान्य द्यायचो. म्हणजे धान्य एकमेकाला देणं म्हणजे काय, हे पण थोडक्यात एक प्रकारचा पैसाच, म्हणजे इट्स अन फॉर्म ऑफ मनी असं आपण त्याला म्हणू. तर तो वापरला जायचा. त्यानंतर गोल्डची सुरुवात कशा पद्धतीने झाली, ती कसं वाढत गेली. मग त्याच्यासाठी आपले पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी कुठले घेतले होते, निजामानी कुठले निर्णय घेतले होते, आणि मग ते कशा पद्धतीनं चढ उतार होत गेले, त्याचा सगळा प्रवास इथं आपल्याला बघायला मिळतो. मग सिक्युरिटी प्रिंटिंग, नोटांच्या प्रिंटिंगच्या संदर्भातला इतिहास इथं बघायला मिळतो. त्याचबरोबर मग गोल्ड रेस्क्यूज कशा पद्धतीने त्याचे झाले हे सगळे बघायला मिळतात. मुनीम की पेढी म्हणजे मुनीम कशा पद्धतीचे होते, त्यांचा काय रोल होता, आणि नेमकं हुंडी हा प्रकार जो होता तर त्याचा इतिहास इथं आपल्याला बघायला मिळतो. आणि मग मनी मूव्ज कशा पद्धतीने पुढे फॉरवर्ड होत गेला तो इथं त्यांनी दाखवला. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी अत्याधुनिक पद्धतीमध्ये किऑस्क ऑफ टेक्नॉलॉजी हे समोर जे तुम्हाला दिसतंय, तर या ठिकाणी त्यांनी टच स्क्रीन टेक्नॉलॉजीचा वापर करून या ठिकाणी अजून इतिहास बघायला मिळतो. इथं त्यांनी बायोस्कोप ठेवलेला आहे. आपण आपल्या लहानपणी, तुम्ही नाही म्हणजे आम्ही किंवा आमची आधीची पिढी जी होती तर त्या पिढीनं बायोस्कोप बघितले. आमच्याकडे शाळेच्या बाहेर एक बायोस्कोप वाला यायचा आणि तो मुलांना सांगायचा किंवा सगळ्यांना असा तो बोलवायचा आणि चलो चलो आगरे का ताज देखो, कुतुब मिनार देखो, आणि आम्ही तिथे जायचो 5 पैसे 10 पैसे देऊन. त्याच्यामधनं साधारण फार तर 1 ते 2-3 मिनिटं जास्तीत जास्त बघायला मिळायचं, याच्यावरती नाही. तर इथं तसा प्रवास आपल्याला नाण्यांच्या बाबतीतला बघायला मिळतो या म्युझियम मध्ये. तर हा एक इंटरेस्टिंग प्रवास आहे. त्यानंतर मग आपण गव्हर्नमेंट म्युझियम चेन्नई, ज्या ठिकाणी खरं म्हणजे ऍक्च्युली हे भारतातलं सर्वात अधिक कलेक्शन असलेलं एक म्युझियम आहे आणि जगातलं 2ऱ्या क्रमांकाचं म्युझियम असं आपण याला म्हणू शकू. म्हणजे फक्त ऑब्जेक्ट्स आणि त्यातल्या त्यात विशेष करून नाण्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा हैदराबादच्या म्हणजे आर्किओलॉजी डिपार्टमेंटकडे आणि चेन्नईच्या म्युझियमकडे सर्वात जास्त नाण्यांचं कलेक्शन आहे. 1865 ला याची सुरुवात झालेली होती. साधारणतः 1976 ला ब्रॉन्झ गॅलरी जेव्हा तयार झाली तर त्याच वेळेला कॉइन्स गॅलरीची सुद्धा सुरुवात झाली होती, न्यूमेस्मॅटिक गॅलरीजची. त्या ठिकाणी केवळ नाणीच नाही तर वेगवेगळी पदकं आणि मेडल्स ती पण त्यांनी ठेवली. इंडो ब्रिटिश कॉइन्स इथं आपल्याला बघायला मिळतात त्या म्युझियम मधलं एक दालन. या ठिकाणी महत्वाचं म्हणजे मध्ययुगीन कालखंडातल्या नाण्यांच्या फार सुंदर
संकलन त्यांच्याकडे आहे, त्याची माहिती पण त्यांनी अप्रतिम रीतीने दिलेली आहे. मी माझा जो एन्सायक्लोपीडिया ऑफ इंडियन कॉइन्स जो लिहिला, माझ्याकडे असलेल्या 4,500 नाण्यांचा मला जेव्हा अभ्यास करायचा होता, तर त्यावेळेला मी या ठिकाणच्या कलेक्शनचा अभ्यास केलेला होता. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं प्रत्येकाची व्यवस्थित माहिती, कोण राजा होता, काय डायनास्टी होती आणि कुठलं मेटल वापरलं गेलं होतं, हे सगळं आपल्याला याच्यात स्पष्ट दिसतं. त्याचबरोबर इंटरेस्टिंग फॅक्ट्स ज्या आहेत नोटांच्या बाबतीतल्या, कॉइन्सच्या बाबतीत माहिती इतर ठिकाणी मिळते, परंतु नोटांच्या बाबतीतलं हे पहिलं 1 रुपया आपल्या देशामधलं नोट आहे. आता याच्यावरती लिहिले गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, पण चित्र तुम्ही बघाल तर लेफ्ट साईडला तुम्हाला जॉर्ज 5वा जो आहे, जॉर्ज पंचम किंग, तर त्याचं हे बघायला मिळतं. म्हणजे वर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे आणि पंचम जॉर्जचं चित्र आपण पाहतोय. या पद्धतीनं आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पण स्थापना झाली आणि इथं पण पुन्हा आपण 5 रुपयाच्या नोटवरती इकडे पुन्हा ब्रिटिशांच्या याचं हे चित्र पाहतोय. आणि यावेळेचे गव्हर्नर होते आपले C.D. देशमुख, महाराष्ट्राचे पहिले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर C.D. देशमुख जे होते, तर त्यांचं हे चित्र म्हणजे त्यांची सिग्नेचर याच्यावर आपण पाहतोय. त्यानंतर 20 रुपयाची जी नोट होती 20 रुपीज, ते आपण इथं पाहतोय. पुन्हा याच्यामध्ये आपल्याला दिसतं की सगळ्या नोटांचं स्वरूप पण बदलत गेलेलं आहे. याच्यावरून आता तुम्हाला राजाचं जे हे होतं ते गायब झालेलं दिसतं. पुन्हा इथं आपण कानपूर असा उल्लेख याच्यावरती केला आहे. अशी कानपूर, कलकत्ता असल्या पण नोटा बघायला मिळतात. 100 रुपयाची ही नोट आहे. त्याच्यानंतर पुन्हा 1949ला पहिल्यांदाच भारत सरकारनं आपल्या इथं या नोटांवरती म्हणजे 1 रुपयाची जी ही नोट होती, तर त्याच्याऐवजी अशोकाचं म्हणजे लायन कॅपिटल सारनाथ जे आहे, तर ते वापरलेलं आहे. या ठिकाणी आपण ज्याला त्रिमूर्ती चिन्ह असं म्हणतो ते वापरलेलं आहे आणि ही पहिल्यांदा सुरुवात झालेली होती. त्याच्यानंतर पुन्हा 5,000 रुपयाची नोट आपल्यापैकी किती जणांनी बघितली मला माहिती नाही. 10,000ची आणि 5,000 रुपयाची नोट होती. 1938ला पहिल्यांदा त्याची सुरुवात केली, नंतर ती 1946ला बंद केली, पुन्हा 1954ला सुरुवात झाली, पुन्हा त्याच्यानंतर 1978ला ती बंद केली. तर ही 5,000 रुपयाची नोट आपल्याला इथं बघायला मिळते. त्याच्यानंतर ही 10,000 रुपयाची नोट पण आपण इथं बघू शकतो. तर असं इंटरेस्टिंग या नोट आहेत, खरं म्हणजे आपल्याला बघायला मिळाल्या किंवा आपण वापरल्या नाहीत, या बघायला मिळतात. आणि महात्मा गांधींचं कधीपासून चित्र नोटांवरती प्रकाशित करायला सुरुवात झाली, तर 1969ला पहिल्यांदा 1 रुपयाच्या नोटेवरती गांधींचं चित्र, गांधींचं 100 वर्ष पूर्ण झाली होती म्हणून छापली गेली होती. पण हे लक्षात ठेवा की फक्त आणि फक्त 1 रुपयाच्या नोटेवरच 1969ला छापलं गेलं होतं आणि पहिल्यांदाच कुठल्या तरी व्यक्तीचं म्हणजे भारतीय व्यक्तीचं चित्र पहिल्यांदा कॉइन या नोटेवरती पब्लिश झालेलं होतं. सो आणि दुसरी गोष्ट, कुणाच्या तरी स्मृती प्रित्यर्थ काढलेली कमेमोरेटिव्ह ज्याला आपण म्हणतो, तर अशी ही एकमेव नोट होती. आणि त्याच्यानंतर सुद्धा आजपर्यंत ही एकच नोट आहे कोणाच्या तरी स्मृती प्रित्यर्थ काढलेली. कॉइन्स आहेत, कमेमोरेटिव्ह कॉइन्स आहेत, पण कमेमोरेटिव्ह नोट्स नाही आहेत. तर दिस इज द फर्स्ट नोट. आणि मग इथे आपल्याला त्यांनी पब्लिश केलेले त्यांचे पोस्टल स्टॅम्प्स जे दिसतात, तर या स्टॅम्प वरती सुद्धा आपल्याला कॉइन्सचं सिम्बॉल या ठिकाणी बघायला मिळतं. दिस इज द फर्स्ट वन सिम्बॉल. त्यानंतर मग आपण शिंगारिया कॉइन म्युझियम बघू. हे शिंगेरिया कॉइन म्युझियम जे आहे हे पण एक फार इंटरेस्टिंग म्युझियम. खरं म्हणजे एका व्यक्तीनं आपल्या कलेक्शन मधून ही सुरुवात केली. साधारणतः इसवी सनाच्या 5व्या शतकापासूनची ही सुरुवात या ठिकाणची आपल्याला बघायला मिळते. देवेंद्र शिंगारियाने जोधपूरमध्ये ही सुरुवात केली आहे. ती व्यक्ती पण इथं आपल्या समोर बघायला मिळते या शिंगेरिया कॉइन मध्ये. आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडे असे सेटअप तयार केले जातात. सेटअप कसं तयार करायचं जातं ते पण शिकवलं जातं. येणाऱ्या शाळांच्या सहलींना सुद्धा व्यवस्थित पद्धतीने माहिती दिली जाते. त्यानंतर वडोदराचं मुद्रा निधी कॉइन म्युझियम याचं उद्घाटन 2014-15 मध्ये नरेंद्र मोदीजींनी केलं होतं. वृंदावन गार्डनच्या शेजारी, वृंदावन गार्डन वडोदरा मधलं, मैसूर मधलं नाही, तर वृंदावन गार्डनच्या पुढं हनुमान स्टॅच्यूच्या जवळ हे म्युझियम आहे आणि साधारणतः 5,000 स्क्वेअर फीटामध्ये तयार केलेलं हे एक म्युझियम. हे एक फार सुंदर म्युझियम आहे. या ठिकाणी नोटांचा प्रवास सुद्धा आपल्याला या पद्धतीने बघायला मिळतो आपल्या समोर. किती साईज कुठल्या नोटेची, काय त्याच्यावरती केलेलं, फर्स्ट इश्यू कधी म्हणजे कधी ती झाली, असं सगळा एक इंटरेस्टिंग इतिहास त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि आता या म्युझियमचे कलेक्शन करणारे खरं म्हणजे ज्यांचा 22 जून 1937ला जन्म झाला होता आणि ज्यांनी विक्रम युनिव्हर्सिटी मधनं स्वतःचं शिक्षण घेतलं, तर अशी व्यक्ती ज्यांनी या संग्रहाची सुरुवात केली, तर ते कोण होते, काय होतं, त्याचा इतिहास आणि हे सगळं आपल्याला बघायला मिळतं. माझी एक इच्छा आहे की तुम्हाला पण जर असा इंटरेस्ट असला याच्या कॉमर्सच्या याच्यामध्ये, तर जरूर शोधून काढा की अशा पद्धतीनं कोण कोण हे केलेलं आहे आणि का त्यांनी यांना का वाटलं असं हे सुरुवात करावं, असं का वाटलं, हे पण आपण शोधून काढाल. तर या ठिकाणी पोस्ट मोडर्न कॉइन्स, मिडिवल कॉइन्स आणि आधुनिक पर्यंत ते आलेलं आहे.
त्यानंतर आपण कर्नाटकामध्ये जाऊया. तर कर्नाटकामध्ये कधी जर उडुपीला गेलात तर या ठिकाणी कॉर्पोरेशन हाजी अब्दुल्ला मेमोरियल कॉर्पोरेशन बँक आहे, पण या बँकेचं हेरिटेज म्युझियम अँड फायनान्शियल रिसर्च सेंटर आहे. तर प्राचीन शिक्कों की प्रदर्शनी, प्रवेश निशुल्क, फीस वगैरे काही नाही आहे. त्यामुळे उडुपीमध्ये कधी गेलात तर साधारणतः 1-1.5 तास लागतो मॅक्झिमम हे बघायला. जरूर जा, 1 तासाभरामध्ये तुम्ही ते बघू शकाल. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून गेला तर अधिक वेळ लागेल, पण सहज जरी बघायला गेलात साधारणतः 1 तासामध्ये बघणं होईल. तर 10 ते 5 वाजेपर्यंत केव्हाही आपण जाऊन हे बघू शकतो. या ठिकाणी या संग्रहालयाचं आतमधलं हे दृश्य तुम्हाला बघायला मिळतंय. तर या ठिकाणी व्यवस्थित त्यांनी माहिती दिली, शोकेसेस डिस्प्ले केलेत, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन्ही पद्धतीचे शोकेस वापरलेत. डिस्प्ले पॅनल बोर्ड पण त्यांनी संग्रहालयामध्ये वापरलेले आहेत आणि नाण्यांची आणि नोटांची आणि त्याच्या इतिहासाची माहिती त्याच्या फोटोग्राफसह व्यवस्थित पद्धतीने तिथे दिली. आणि कॉइन्सचे सेट्स त्यांनी इथे ठेवलेले आहेत. हे जे सेट असतात ना, आपल्या देशापेक्षा खरं म्हणजे हे पाश्चात्य देशामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे सेट बनतात. त्याच्यावरती माहिती पण दिली जाते आणि जे कॉइन्स क्लबचे जे मेंबर्स असतात किंवा त्याला आपण न्यूमॅस्मॅटिक क्लब्स म्हणतो, त्याचे जे मेंबर असतात त्यांना हे दिलं जातं. तुम्हाला पण असा मेंबर होता येतं. रिझर्व्ह बँकेचे पण असे क्लबचे मेंबरशिप होता येते. त्याचबरोबर कलकत्त्याला काही अशा पद्धतीचे क्लब्स आहेत, त्यांचे पण मेंबरशिप घेता येते. पुण्यात मुंबईत पण असे काही क्लब आहेत. तिथं जर तुम्ही मेंबर झाला तर तुम्हाला तो सेट जेव्हा पब्लिश होतो, पब्लिश झाल्याबरोबर नवीन सेट तुम्हाला पोस्टानं घरी पाठवण्यात येतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी सेटअप त्यांनी ठेवलेले आहेत. तर ज्यांनी हे केलेलं आहे किंवा आता जे तिथले प्रमुख आहेत एम के कृष्णय्या, तर कधी जायचं वाटलं तर त्यांचं मी कार्ड मुद्दाम इथं तुम्हाला ठेवलेला आहे. तर तो त्यांचा मोबाईल नंबर पण त्याच्यावरती दिलेला आहे. तर त्यांचे आपण हे घेऊन तिथं जरूर व्हिजिटसाठी जाऊ शकतो. आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी एक नवीन प्रकार आता सुरुवात झालेला आहे, न्यूमॅस्मॅटिक आर्ट गॅलरी बाय 20th सेंचुरी कॉइन्स म्हणून. तर फेब्रुवारी 2015 मध्ये ही सुरुवात झाली. मला माफ करा, हे मागचं जे म्युझियम होतं, याचं उद्घाटन प्रणव मुखर्जींनी केलेलं होतं. आपले जे राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी साहेब, त्यांनी केलं होतं. या न्यूमॅस्मॅटिक्स कॉइन्स जे आहे, तर हे ऍक्च्युली एक बिझनेस करणारी एक फर्म आहे, ज्या फर्मनी हे सुरुवात केली आहे. इथं आपल्याला बघायला मिळतं पहिल्यांदाच कुठेतरी दुकानाच्या स्वरूपामध्ये आर्ट गॅलरी आणि त्याच्यात कॉइन्स हे बघायला मिळतं. आणि या ठिकाणी महत्वाचं म्हणजे 1977 पासून त्यांची फर्म आहे, परंतु त्यांनी फेब्रुवारी 2015ला नागपूरमध्ये याची सुरुवात केली. 2 गाळ्यांमध्ये, म्हणजे एका मॉलमध्ये 2 गाळे घेऊन त्या गाळ्यामध्ये त्यांनी ती सुरुवात केली. आतमध्ये जर तुम्ही गेलात तर सगळे कॉइन्स मांडलेले दिसतात, त्याच्यावरती त्यांची नावं पण आहे किंवा करन्सीज पण आहेत. आणि कुठलं तुम्हाला पाहिजे ते तुम्ही ऑर्डर केली की तुम्हाला ते मिळतं पण. इथं विदेशातली कॉइन्स पण आपल्याला बघायला मिळतात. पण आता मी तुम्हाला एक वेगळ्या जगामधली माहिती देतो. खरं म्हणजे तुमच्यापैकी कोणाला इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला कोणाला असं वाटत असेल किंवा आपण पण कॉइन्स कलेक्ट करावेत किंवा करन्सी कलेक्ट करावी, तर मला माफ करा, पहिल्यांदा त्याची ओरिजिनॅलिटी चेक करा. कारण जेव्हा बाजार सुरू होतो, ज्यावेळेला ऐतिहासिक नाणी जी मिळायची, कधीतरी मोठ्या मुश्किलीनं मिळायची, ती नाणी जर हजारोंच्या संख्येमध्ये जर मिळायला लागली तर तेव्हा समजायचं की ती डुप्लिकेसी सुरुवात झाली. आणि ही फोर्जरी कॉइन्स त्याला आपण म्हणतो. तर अशी डुप्लिकेट नाणी आणि नोटांचा आता भारतामध्ये प्रचंड व्यापार सुरू आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही देशाचं नाव सांगा, खाडकन तुम्हाला शेकडो नाणी मिळतात किंवा नोटा पाहिजे शेकडो मिळतात. हे मध्ययुगीन कालखंडातली नाणी आहेत. मला आश्चर्य वाटलं खरं म्हणजे की मध्ययुगातली नाणी सुद्धा तुम्ही असं शेकडोंनी देता, म्हणजे याचा अर्थ काय होतो की ओरिजिनल नाही. बघा इथं आपल्याला बघायला मिळतं बॉक्समध्ये की शेकडो नाणी पडलेली आहेत. आणि अशा पद्धतीची नाणी आपल्याला जेव्हा मिळतात तेव्हा हे समजायचं की हा सगळा व्यापार सुरू आहे. या पद्धतीनं. जस्ट अ मिनिट. ओके, माझा आवाज येतोय आपल्याला? मॅडम आवाज येतोय माझा? हो सर. ओके, ठीक आहे, थँक्यू. तर अशा पद्धतीनं हा व्यापार सगळीकडे सुरू आहे. तेव्हा खरं म्हणजे आपण आपल्या आजूबाजूच्या संग्रहालयात आधी जावं, त्या ठिकाणी माहिती घ्यावी की कॉइन्स कशी अभ्यासली पाहिजेत किंवा नोटा कशा अभ्यासल्या पाहिजेत, त्या ओरिजिनल किंवा डुप्लिकेट कशा ओळखायच्या याचा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे. तर पुण्यामध्ये आपण आहात, तर पुण्यामध्ये पण आपल्याला असं म्युझियम बघायला मिळतं, यशलक्ष्मी न्यूमॅस्मॅटिक म्युझियम. फक्त नाण्यांसाठीचं स्पेशल म्युझियम आहे, नाण्या आणि नोटांसाठीचं. जवळजवळ 60,000 वेगळ्या प्रकारच्या नोटा आणि 25,000 कॉइन्स त्याचं कलेक्शन आहे. 220 देशांमधनं जवळपास हा संग्रह केलाय. मिस्टर नरेंद्र टोळे म्हणून जे आहेत, तर त्यांनी हे कलेक्शन केलेलं आहे. त्यांच्या घरातच त्यांनी हे कलेक्शन सगळं लावलेलं आहे. 2010ला त्यांनी त्याची सुरुवात केली. तुम्ही कधी जाऊ शकता, फक्त पब्लिक हॉलिडेज जे आहेत त्या दिवशी पण तुम्हाला जायचं, फक्त फोन करून जा, कारण मी इथं नंबर पण दिलेला आहे. संध्याकाळी 5 ते 8 फक्त ते सुरू असतं, म्हणजे तुमचं ऑफिशियल टाइम संपल्यानंतर किंवा कॉलेज संपल्यानंतर तुम्ही जाऊ शकता. कर्वेनगर एरियामध्ये ते राहतात.
तर कर्वेनगरमध्ये जे असतील त्यांनी जो बघू शकता. फक्त आधी फोन करा, परवानगी घ्या आणि मगच जा, कारण हे घरामध्ये संग्रह आहे, त्याच्यामुळं हे आपण पथ्य पाळलं पाहिजे. 94-2357-6607 हा त्यांचा नंबर आहे. कुणाला असं वाटलं आपण पुण्यात आहोत आणि आपल्याला अभ्यास करायचंय तर तुम्ही जरूर जाऊन बघा, कारण नाण्यांचा आणि नोटांचा अभ्यास करताना त्याची ओरिजिनॅलिटी आणि डुप्लिकेट जर तुम्हाला कळली तरच तुम्ही ते कलेक्शन करू शकाल. अदरवाईज तुम्हाला फसवणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे, कारण आजकाल एक नाणं किंवा एक नोट 100 रुपये पासून हजारो रुपयांपर्यंत, लाखो रुपयांपर्यंत विकली जाते. पण त्याचे डुप्लिकेट तुम्हाला ओळखता जर नाही आलं तर तुम्ही त्याला बळी पडू शकता. तर हे यशलक्ष्मी म्युझियम, इथं आपल्या समोर त्याचा फोटो बघायला मिळतो. आतमध्ये गेला त्यांच्या घरात तर तुम्हाला अशा पद्धतीने शोकेसेस बघायला मिळतात. ते माहिती पण आपल्याला व्यवस्थित पद्धतीने तिथे गेल्यानंतर देतात. मी आता शेवटच्या याच्यात येतो. हे जगातलं सगळ्यात मोठं म्युझियम आहे, गॅलरी ऑफ न्यूमॅथमॅटिक्स, जी स्मिथसॉनियन इन्स्टिट्यूट, आज जगातली सगळ्यात मोठी संग्रहालयांचा अभ्यास करणारी संस्था. आणि या संस्थेमध्ये असलेलं त्यांची एक शाखा आहे ही, फक्त लक्षात घ्या. आणि या शाखेमध्ये 16 लाख वेगवेगळ्या प्रकारच्या आयटम्स आहेत. हे मॉनिटरी आयटम ज्याला म्हणतो, कॉइन्स किंवा नोटा किंवा असं करन्सी ज्याला आपण म्हणतो, तर त्याचा संग्रह आहे. आणि इट्स अ रिअली अँड फंटास्टिक म्युझियम. तर स्मिथसॉनियन इन्स्टिट्यूट आज जगातली सगळ्यात मोठी संग्रहालय शास्त्रासंदर्भातली अभ्यास करणारी संस्था, त्याच्यातला हा एक भाग. आणि तो एक भाग सुद्धा जगातलं सगळ्यात मोठं न्यूमॅथमॅटिक्सचं म्युझियम आहे. भले त्यांनी त्याला गॅलरी नाव दिलंय, बट इट्स अन वंडरफुल कलेक्शन. तर जरूर बघा. आपल्या आजूबाजूला तुम्हालाही नाण्यांचा ज्यांच्याकडे आवड, ज्यांच्याकडे खरी नाणी आहेत ती पण जरूर बघा, त्याचा अभ्यास जरूर करा. तुम्ही सगळेजण इथे पूर्ण वेळ राहिला त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार. विजिट द म्युझियम्स नॉट ओनली फॉर एन्जॉय, जरूर एन्जॉय करा, बट फॉर सिरियस स्टडी पर्पज ऑल्सो. पण ते पण तुम्ही जरूर अध्ययन करा, एवढी मी विनंती करतो. माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. आणि मला दिलेला जो वेळ आहे त्या वेळेत मी बोलण्याचा प्रयत्न केला. काही प्रश्न असतील तर कृपया जरूर विचारा. कारण शेवटची 10 मिनिटं प्रश्नोत्तरासाठी प्रत्येक सेशन मध्ये आम्ही अशा पद्धतीने आमचा नियम असतो, त्यामुळे ते ठेवतो. काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. आहेत काही प्रश्न मुलांना? हॅलो, येस मॅम. कुणाला काही प्रश्न असतील विचारायचं विचारा. नो मॅम, नो प्रॉब्लेम. चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न आहेत का? नाही, चॅट बॉक्स मध्ये एक मिनिट, काही प्रश्न नाही आहेत. फक्त शुभम कडू पाटील त्यांनी प्रश्न, लेवल ऑफ एक्सलन्स ऑफ गुप्ता न्यूमॅथमॅटिक आर्ट इज नॉट ॲट ऑल नोटिसेबल इन लॅटर टाइम्स. येस, बट कशाची कॉइन्स तयार झाली त्याच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही जे बोलताय गोल्ड कॉइन्सची एक्सपर्टीज ही तयार करण्याची गुप्ता पिरियडमध्ये खूप चांगली होती. बट अदर मेटल्सच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्याला नंतरच्या कालखंडात वेगळ्या राजवटीमध्ये इतर मेटल्सची कॉइन्स जी आहेत ती पण तितकीच सुंदर बघायला मिळतात. बट लेदर कॉइन्स म्हणजे चामड्याची नाणी ही आधीच्या काळात नव्हती, ती नंतर मध्ययुगीन कालखंडामध्ये आलेली होती, त्याच्यामुळे आपल्याला तो पण विचार करायला पाहिजे. ओके, येस. श्रद्धा सांकला त्यांनी इथे प्रश्न विचारलाय, व्हाय डू वी नाउ नॉट यूज 10,000 or 5,000 रुपीज नोट्स? इट्स बिकॉज ऑफ द गव्हर्नमेंट डिसिजन्स ओनली. याचं एकच उत्तर असू शकतं की शासनाच्या निर्णय प्रक्रियेमुळं हे होतं. आणि मग त्याच्यात वेगळा हे राहतो की जर समजा मोठ्या नोटा वापरल्या तर ब्लॅक मनी म्हणजे तुम्हाला काळा बाजार करायला जास्त, किंवा कारण काय होतं की नोटांच्या गड्ड्या लपवून ठेवल्या, समजा 10,000च्या नोटा 100 जर ठेवल्या तर किती होतील ते आपल्याला लगेच कळतं. तर 10,000 गुणिले 100 10 लाख रुपये, आणि ते जर समजा 100 रुपयाच्या नोटा असेल तर जास्तीत जास्त 1 लाख रुपये. तर काळा बाजार करणाऱ्यांसाठी किंवा अजून दुसरे ज्याला हवाला वगैरे असा शब्द प्रयोग केले जातात, तर त्याच्यामुळे सुद्धा काही वेळेला असं केलं जातं. हा गव्हर्नमेंटचा डिसिजन असतो. बट इट्स खरं म्हणजे याचं सगळ्यात बेस्ट उत्तर एकच आहे. आमच्याकडे प्राचीन कालखंडाची पद्धती होती ती म्हणजे आता ही बिटकॉइन वगैरे जे निघाले क्रिप्टो करन्सी, याच्यात तर सगळ्या जगाचा ट्रेंड एक दिवस बदलून जाईल. कारण त्याला कुठला रुपया डॉलर बिलर काही त्याला ते जुमानत नाही. ते डायरेक्टली तुम्ही कुठल्याही पद्धतीने काही करू शकता. फार मोठं त्याचं हे आहे. कधीतरी भविष्यात पुन्हा त्याच्याबद्दल बोलूया. पण सांगायचं एकच की सेवांच्या मोबदल्यात सेवा, दिस इज व्हॉट द बेस्ट सिस्टम फॉर एनी टाइप्स ऑफ दिस मनी. म्हणजे सेवांच्या मोबदल्यात सेवा देणं हाच सगळ्यात मोठा विनिमयाचा सगळ्यात सुंदर प्रकार आहे, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. मे बी इट कॅन डिफर ऍज पर द स्कॉलर ओपिनियन्स.
सो थँक्यू. कॅन यू गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट बिटकॉइन? मला माफ करा, खरं म्हणजे आता तो सेशन नाही आहे बिटकॉइनचा. कधी भविष्यात हे झालं तर आपण जरूर ती माहिती देऊया. गुगलमध्ये पण तुम्ही जर नुसतं सर्च केलात बिटकॉइन तर खूप आर्टिकल्स आहेत, खूप माहिती आहे. तुम्ही ती जरूर वाचा. मराठीमध्ये सुद्धा काही लेख सुंदर लिहिले आहेत. तुम्ही मराठीत सर्च करा बिटकॉइन, तुम्हाला खूप चांगली माहिती तिथं मिळून जाईल. तेजश्रीजीने विचारले, सर कुड यू गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट ओके लेट इट. आता मी त्याचं उत्तर दिलंय. त्यानंतर श्रद्धाजी, ओके व्हेरी थँक्यू. ज्यांनी अप्रिशिएट केले त्या सगळ्यांचे मनापासून आभार. मी जसं आपल्याला म्हटलं, मी एक इतिहासाचा विद्यार्थी आहे, माझी चूक होऊ शकते, काही चुकलं असेल तर मी आधी सांगितलं, मला क्षमा कराल. याच्यानंतरही समजा तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला किंवा तुमच्या मॅडमना किंवा सरांना तुम्ही व्हॉट्सअपवरती पाठवू शकता आणि माझ्याकडे ते प्रश्न आले तर मी त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. सरांचा संपर्क आहेच. मी असे राऊत सरांचा विद्यार्थी आहे, त्यामुळे मला कधी आपण प्रश्न विचारू शकता, ती काही अडचण नाही. सो थँक्यू जी मॅडम. थँक्यू सर. राऊत सर, हॅलो राऊत सर सर. दिसत नाहीयेत. नाही सर दिसत नाहीयेत. कदाचित नेट वगैरे काही हे झालं असेल, लेफ्ट झाले असतील. HV देसाई महाविद्यालयाच्या तर्फे मी एकच मिनिट, सरांचा फोन आहे. येस. हा सर, संपलंय लेक्चर, बोलाय मग वोट ऑफ थँक्स देऊ मी. थँक्यू सर. HV देसाई महाविद्यालयाच्या तर्फे कॉमर्स डिपार्टमेंट ने आयोजित केलेला हा जो करन्सी म्युझियम इन इंडिया आजचा कार्यक्रम खूपच छान झाला. त्याचे सगळे श्रेय जाते माननीय प्राचार्य डॉक्टर गणेश राऊत यांना, तसेच आमच्या उपप्राचार्य वाणिज्य शाखेच्या डॉक्टर अनिता साठे यांनी खूप मला सहकार्य केलं. तसेच माझे उपस्थित असलेले इतर सहकारी आणि शिक्षक माझे इथे आहेत, बरेचसे विद्यार्थी आहेत, यांचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि भुजंग बोबडे सरांचं मी मनापासून आभार मानते. अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि अतिशय म्हणजे खूप रेअर माहिती मुलांना दिली आमच्या, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. भविष्यात सुद्धा तुमचे असेच सहकार्य मिळावं किंवा असे अनेक एक्झिबिशन्स जे तुम्ही आता दाखवले किंवा म्युझियम्स दाखवले, असे अनेक प्रकारचे तुमच्या एनसायक्लोपीडिया पण आम्हाला बघायला आवडतील. त्याच्या काही लिंक्स असतील तर सर जरूर मला शेअर करा, मी विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवेल. आणि ही काळाची गरज आहे, कारण हे मला नाही वाटत की हे इतकं बघायला मिळेल किंवा कुठं गुगलवर जरी सर्च करायचं म्हणलं तरी खूप दिवस लागतील. जे तुम्ही आम्हाला 1 तासामध्ये इतकं सुंदर असं प्रेझेंटेशन दाखवलं, त्यासाठी मनपूर्वक आभार. आणि आपण परत लवकरच भेटूयात अशी मला अपेक्षा वाटते. थँक्यू सर. थँक्यू. आपले सगळ्यांचे मनापासून आभार आणि संपर्कात राहूयात. काही असं वाटलं कोणाला या विषयात संशोधन करायचंय, कोणाकडे कॉइन्स आहेत, त्याच्याबद्दल काही अधिक माहिती घ्यायची, तुम्ही कधी प्रश्न पाठवू शकता, आपण ती माहिती एकमेकाशी शेअर करूयात. येस सो थँक्यू. थँक्स अ लॉट अगेन. येस. कार्यक्रम संपला इथे. सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. Thank you, ma'am.